नमस्कार मंडळी. रवीला पोलिसांनी ठोकल्याच्या का आता बेड्या, तर आता श्रीनिवासला पोलीस सोडणार जेलमधून बाहेर. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या बिचाऱ्या श्रीनिवास काकांना काही चूक नसताना अटक झालेली असते आणि ती पण एवढी भयंकर की त्यांना 15 वर्ष कोर्टाने चक्क शिक्षा सांगितलेली असते. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे असतो तो मास्टर माइंड रवी, कारण की रवीनेच हा सगळा काय प्रकार घडवून आणलेला असतो. तर दुसरीकडे सिद्धू आणि भावना दोघेजण देखील आपल्या श्रीनिवास काकांना सोडवण्यासाठी सगळे काही पुरावे गोळा करत असतात, पण त्यांना अजूनपर्यंत कोणतेच पुरावे हाती लागलेले नसतात. तर आता सिद्धू आणि भावनाला जे काही गॅरेज असतं ना, तो गॅरेज मालकाला सिद्धू तर अगोदरपासूनच ओळखत असतो. तर आता त्याच ठिकाणावरून जाऊन सिद्धू सगळे काही पुरावे गोळा करतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की खून झालेला असतो गॅरेज मालकाचा आणि त्यांनी एका डायरीमध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं असतं आणि ती सगळी काही माहिती आता आपल्या बिचाऱ्या सिद्धूला भेटणार आहे. आणि मग सिद्धू आणि भावना दोघेजण मिळून देखील सगळे पुरावे गोळा करतात आणि त्याच्यानंतर या हरामखोर रवीची चांगलीच ओरात काढतात, कारण की ह्या रवीने आत्तापर्यंत केलेले सगळ्यात मोठं हे कांड असतं. कारण की याने सगळ्यात अगोदर श्रीकांत इनामदाराला ज्या प्रकारे संपवलं त्यामध्ये आपल्या सिद्धूला अडकवलं आणि त्याच्यानंतर हे सगळं करण्यासाठी जो काही ड्रायव्हर होता त्यानेच ह्या गॅरेज मालकाला संपवलं, कारण की गॅरेज मालकाला सगळं काही सत्य माहीत होतं की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदाराचा अपघात झाला त्याच्यानंतर ट्रक ड्रायव्हर थेट त्याचा ट्रक घेऊन त्याच गॅरेजवरती आलता आणि ही सगळी काही माहिती आपल्याला माहितीच आहे की गॅरेज मालकाला होती आणि त्याच्यानंतरच मात्र हे सगळं काही परत घडलेलं असतं. तर आता ह्या सगळ्याच्या पाठीमागे हा रवी असतो, याचा सगळा चेहरा आता गॅरेज मालकाला ज्याने कोणी संपवलं म्हणजेच त्या ट्रक ड्रायव्हरने तो सगळं काही सत्य आता भावना आणि सिद्धूला सांगून टाकतो आणि त्याच्यानंतर त्याला देखील शिक्षा होणार आहे आणि सोबतच ह्या हरामखोर रवीचा चेहरा देखील सगळ्यांसमोर येणार आहे. त्याच्यामुळे आता ह्याला नेमकी कोणती शिक्षा घडती हे पाहणं चांगलंच रंजक ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या संपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.